मला असं वाटतं की कुठल्याही स्पोर्ट्समध्ये जेंडर नसतो. क्रिकेटियर फुटबॉलर रायडर त्याच्यात फिमेल रायडर मेल रायडर असं काही नसतं. ते आपल्या डोक्यात ती कॉन्सेप्ट असते की फिमेल रायडर. हां, शारीरिक आपल्या गोष्टींमध्ये म्हणजे काही बदल आहेत, त्याच्यामुळे काही गोष्टी कॉम्प्रोमाइज कराव्या लागतात. म्हणजे तुम्ही तुमच्या मासिक पाळीमध्ये ट्रॅव्हल करत असाल तर त्याचे प्रिकॉशन्स तुम्हाला घ्यावे लागतात. तुम्हाला टॉयलेट्स मिळत नाहीत सगळीकडे दुर्दैवाने. किंवा मग पण मला एक एक छान वाटतं ह्या गोष्टीमध्ये की जेव्हा ते सगळं आम्ही घालतो, तो सदरा सगळा म्हणजे रायडिंग गिअर सगळे चढवतो, तेव्हा गाडी चालवताना कुणालाही कळत नाही की बाई आहे का भाऊ आहे. तर तो एक प्लस पॉईंट आहे. इव्ह टीझिंग वगैरे जे आहे ना, जोपर्यंत त्या समोरच्याला कळत नाही की बाई आहे तोपर्यंत तो प्रकार होत नाही. दुसरं असं की मेल रायडर्स पण तेवढे सपोर्टिव्ह आहेत. म्हणजे सुदैव म्हणा किंवा काय, मला आत्तापर्यंत बॅड रायडर्स कोणी मिळाले नाही. कारण की रायडर्सचा एक तो ब्रो कोडच खूप स्ट्रॉंग आहे. म्हणजे मी रायडर्स कुठल्या बाईकला नावं नाही ठेवत, बायकर्सला नावं ठेवते. म्हणजे आपण म्हणतो ना, असं म्हणू नये अमुक एक ब्रँड छपरी तमुक एक ब्रँड छपरी, तर तो ब्रँड छपरी नसतो, चालवणारा छपरी असतो. म्हणजे तो डिफरन्स आहे. आणि की रायडर्स सगळे रूल्स पाळून सगळे स्वतःची काळजी घेऊन बाईक चालवतात. कारण की घरी वाट बघणारे प्रत्येकाच्या घरी कोणी ना कोणी असतं. सो काही दुर्दैवी घटना आपल्या चुकीने घडू नये हे रायडर्स प्रिकॉशन्स घेतात. मुलींनी जेव्हा रायडिंगमध्ये यायचं असतं ना, तर थोड्या बाबतीत निर्लज्ज होऊन यावं लागतं. म्हणजे तुम्ही काही ठिकाणी राईडला जाता आणि तुम्हाला स्पेशल रूम नाही मिळाली तर मुलांबरोबर रूम शेअर करावी लागते. तर तो निर्लज्जपणा तर असावाच लागतो. तेवढं कॉम्प्रोमाइज तर तुम्हाला करावंच लागतं. आयुष्य करत तुम्ही रायडिंग करू शकत नाही. रायडिंग कम्युनिटीशी तुम्ही जुळवून घेऊ शकत नाही. त्यामुळे आयुष्य असाल तर घरी बसा,